खालापूर तालुक्यातील तांबाटी या छोट्याशा गावाने शिक्षण क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे। गावातील युवकांनी स्पर्धा परीक्षांमधून उच्च पदांवर पोहोचावे या दूरदृष्टीतून तांबाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश आमले आणि ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला। गोदरेज कारखान्याच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीचे आधुनिक रूपांतर करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका केंद्र उभारण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असून आवश्यक सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी इतर क्षेत्रांकडे वळतात। ही समस्या ओळखून सरपंच अविनाश आमले यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा उपक्रम प्रत्यक्षात आणला। या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भाई शिंदे आणि खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, माजी सनदी अधिकारी आर.बी. गायकवार, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र सुरू करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून तांबाटी ग्रामपंचायतीने नवा आदर्श निर्माण केला असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठा आधार मिळणार आहे। निश्चितच आपली औद्योगिक नगरी आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, त्याच्यामुळे इथल्या मुलांचा ओढा जो आहे तो ITI आणि इंजिनिअरिंगला जात असतात, पण त्याच्यासाठी खूप काही रस्ते आहेत, खूप काही मार्ग आहेत। सरकारी अनेक खाती आहेत, अनेक ठिकाणी त्यांना जाण्याचा मार्ग असतो, पण मार्गदर्शन करणारा कोणी नसतो किंवा त्यांना मार्गदर्शन त्यावरती मिळत नाही। त्यामुळे सगळ्यांचा ओढा कंपन्यांकडे धावत असतो आणि काही त्याच्यात निराशा पत्रात येत असते। याच्यावरती उपाय म्हणून आम्ही हा वाचनालय आणि अभ्यासिका निर्माण केलेली आहे। याच्यातून वेळोवेळी प्रत्येक 15 दिवसाला याच्यात मार्गदर्शन राहील आणि प्रत्येक क्षेत्राचा जेवढ्या विंडोज आहेत आपल्या काम करण्याच्या त्या ठिकाणचे अधिकारी चांगले बोलवून, मार्गदर्शक बोलवून सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाईल आणि ज्याच्यातून चांगले अधिकारी घडतील। ही अभ्यासिका सुरू करून एक आनंद असा आहे आम्हाला, प्रत्येक आमच्या बॉडीला, की जिल्ह्यामधला हा प्रथम पहिला उपक्रम आहे की ग्रामपंचायतीने एक अभ्यासिका आणि वाचनालय हा निर्माण केला आहे आणि लोकांसाठी आता खुला केलेला आहे। हा वाचनालय करत असताना CSR साठी आम्ही गोदरेज कंपनीकडे मागणी केली असता त्यांनी तत्परतेने आमची मागणी मान्य करून एक 6 महिन्याच्या आत आम्हाला वाचनालय निर्माण करून अगदी लोकार्पण सोहळाही केला। त्याबद्दल कंपनीचे व्यवस्थापनाचे धन्यवाद। आज तांबाटी या गावामध्ये तांबाटी ग्रामपंचायत आणि गोदरेज कंपनी यांच्या विद्यमानं अतिशय उत्कृष्ट असा लायब्ररी ओपनिंगचा प्रोग्राम आयोजित केला। यांचं सर्वप्रथम मी कौतुक करतो। जसं आपण पश्चिम महाराष्ट्र, आपण मराठवाडा या भागात बघितलं तर या ठिकाणी अधिकारी होण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी असणारा विकास आहे, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा थोडाफार प्रगत भाग असं वाटतो। परंतु या भागात आता मुंबईच्या जवळ असणारा हा भाग आहे, हा तसा दऱ्याखोऱ्यांचा आणि विखुरलेला असला तरी या ठिकाणी कंपन्या आणि औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी या सर्व लोकांची असणारी ओढ आहे ती कंपन्यांमध्ये काम, ठेकेदारी, जमिनीचे व्यवहार यामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे लोकांना कमी कष्टामध्ये पैसा त्यांच्याकडे प्राप्त होत असल्यामुळं तिकडे ओढ दिसून येत होती, त्यांची नैसर्गिक आपली हे आहे। परंतु लोकांनी या अभ्यासाकडे वळून या स्पर्धा परीक्षांचा आधार घेऊन यातून ऑफिसर होणं गरजेचं आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रामपंचायतनं अतिशय उत्कृष्ट कार्य करून लायब्ररी ओपन केली। यातून सर्व विद्यार्थी या तालुक्यातील असतील यांनी लाभ घ्यावा आणि अतिशय चांगले अधिकारी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। याकरता मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या लायब्ररीचा वापर करावा आणि या ठिकाणी या लायब्ररीच्या करता मदत करणारे गोदरेज असतील त्यांनीही या ठिकाणी असणाऱ्या अत्याधुनिक सोयी सुविधा, पुस्तकं यांची उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो।
जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर. जनोदय